जालना जिल्ह्यातील रामनगर येथील सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी गेल्या 26 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। मात्र तब्बल 25 दिवस उलटूनही स्थानिक आमदारांनी अद्याप उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही। लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासन आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे। रामनगर येथील सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। मात्र समृद्धी महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे या कारखान्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हा मार्ग कारखान्यातून न नेता दुसऱ्या ठिकाणाहून नेण्यात यावा यासाठी सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासद कामगार संयुक्त बचाव कृती समिती आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे समर्थक गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत। कारभारी महाराज आंबोरे यांचे उपोषण आता 26व्या दिवसात पोहोचले असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। असे असूनही ज्या मतदारांनी निवडून दिले त्या स्थानिक आमदारांनी अद्याप उपोषण स्थळी फिरकूनही पाहिले नाही। शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाला लावले आहेत, मात्र आमदारांना आमची भेट घेण्यास वेळ नाही का, असा संतप्त सवाल शेतकरी सभासदांनी उपस्थित केलाय। प्रशासन आणि सरकारकडून केवळ आश्वासने मिळत आहेत, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही। जोपर्यंत समृद्धी महामार्गाचा मार्ग बदलत नाही आणि कारखाना सुरक्षित राहून शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार कारभारी महाराज आंबोरे आणि कृती समितीने व्यक्त केलाय। शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। 26व्या दिवशीही उपोषणाकडे पाठ फिरवणारे लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का, याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराज 25वा दिवस आहे उपोषणाचा, काय सांगणार आहे? काची भूमिका पुढची कशी असणार आहे तुमची? माझी भूमिका तर हीच राहणार आहे की जोपर्यंत मला ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण तर चालूच राहणार आहे। परंतु याने जो मुद्दा म्हणून गोष्ट हेतूना कारखाना तोडण्याच्या हेतूनं जो समृद्धी महामार्ग कारखान्यातून घात लावला तर तो वाकडा तिकडा न करताना सरळ करण्यात यावा आणि कोणत्याही हालतमध्ये हा आमचा कारखाना शेतकऱ्याचा हे चालू करण्यात यावा। आणि जोपर्यंत मला असं ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण चालूच राहणार आहे। याची सरकारने नोंद घ्यावी, एवढं याच्यापेक्षा मी तर काही जास्त बोलू शकत नाही आता। खेदाची गोष्ट अशी आहे की बळीराजाचं राज्य असं सांगून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे, परंतु बळीराजाचा बळी जात असताना हा कारखाना उद्या दुभागून जाऊन आणि कारखान्याची पूर्ण विल्हेवाट लागणार असताना प्रशासन इकडे लक्ष देत नाही आणि प्रशासन इथे केवळ फक्त वेळ काढून पणाचं धोरण घेते असं दिसतंय। कारण 25 दिवसापासून केवळ सोपस्कार म्हणून विचारपूस तेवढं करणं आणि निघून जाणं एवढंच काम करत आहेत। वास्तविक त्यांनी तिसऱ्या दिवसापासून दुखवटा संपल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून त्यांनी हा विषय किती गंभीर आहे आणि याचे परिणाम दूरगामी होणार आहेत हे सर्व त्यांनी गव्हर्नमेंटला कळवणं अपेक्षित होतं। परंतु आज 22-23व्या दिवशी जेव्हा ते आमच्याकडे येतात आणि पुन्हा विनंती करतात की उपोषण मागे घ्या, परंतु उपोषण का बसले, उपोषणाला बसण्याची वेळ का आली आणि या उपोषणामागचा हेतू काय आहे हे त्यांनी गव्हर्नमेंटला स्पष्टपणे कळवायला पाहिजे की याच्यामुळे अतोनात नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं आणि त्यांना पारंपरिक पिकाशिवाय पर्याय राहिलेला नाही। आज धरण किंवा आज त्यांच्या उशाखाली धरण आहे आणि पाणी आहे, म्हणजे हाताला येईल एवढं पाण्याची पातळी आज इकडे चांगली आहे। लोकांना सुबत्ता येणार आहे आर्थिक, त्याच्यामुळं शहराचा GDP वाढणार आहे आणि आसपासच्या परिसरातील जे लोक आज गाव सोडून गेलेले आहेत किंवा उद्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे तर ही येऊ नये यासाठी प्रशासनानंच मायबापाची भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन याचं गांभीर्य गव्हर्नमेंटला कळवावं अशी आमची अपेक्षा आहे। आता पुढची भूमिका असणार आहे? 25 दिवस झालेत ना? नाही, आता आम्ही ह्या ज्या भूमिकेवर आलेलो आहे ही आता शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो, आमचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही हा GR काढत नाही हा रस्ता रद्द झालेला आहे आणि आम्ही इतर ठिकाणातून हा वळवण्यात येत आहे। त्यांनी कुठूनही वळवावं त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आहे, फक्त कारखान्याचं प्रिमायसेस सुरक्षित राहावं आणि उद्या कारखाना कसा चालू करता येईल यासाठी गव्हर्नमेंटनं मायबाप म्हणून लक्ष द्यावं। आपा गेल्या बऱ्याच दिवसात 25वा दिवस आहे जवळपास तुमच्या उपोषणाचा,
काय मागण्या होत्या आणि प्रशासनाकडून कशा प्रकारची तुमच्या प्रतिक्रिया आलेली अद्याप? आमच्या मागण्या तर आहेत अजून त्या संदर्भात काही काल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी आले तहसीलदार आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वर कळवितो. एवढ्यापेक्षा बाकी काही त्यांनी आश्वासन दिलेलं नाही आहे. त्यामुळे उपोषण आमचं चालू आहे. मूळ मागण्या आमच्या ज्या आहेत तर त्या सर्वात मोठा आहे की जालना प्रस्तावित जालना नांदेड हा जो मार्ग आहे समृद्धी मार्ग तो मुद्दामहून जालना कारखान्यातून घालण्यात आला आणि ज्यामुळे तो साखर कारखाना कधी चालू होणार नाही आणि या जालना आणि बदनापूर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होतील. त्यांचं ऊस लागवडने आज पाणी असून ऊस लागवड करता येत नाही. अशा अनेक प्रश्न असताना किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आणि त्याच्यात म्हणजे विशेष ह्या वलविल्यामुळे 700 कोटी खर्च होणारे जास्त सरकारला रस्ता बांधण्यासाठी 3 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी खर्च वाढणारे 2 ब्रिज टाकायला लागणारे असा एकूण सगळा खर्च सरकारवर बोजा पडणार आहे. सरकारला उलट असं चुकीची मार्गदर्शन केलं जातं किंवा हे सरकार रस्ता होता तसं नाही आहे. तो हा रस्ता तो हे 2 ठिकाणी ओलांडावा लागतो आणि पहिला जो सर्वे होता तिथं नदी नाही, पूल नाही, डोंगर नाही किंवा वस्ती नाही, घर नाही, काही नाही, सरळ जाणारा रस्ता मुद्दामून काही लोकांच्या स्वार्थासाठी इकडे वळविण्यात आला आणि ज्यामुळे हा साखर कारखाना कधी चालू होणार नाही. 27पासून कारभारी महाराज आंबोरे हे उपोषणात बसलेले आहेत. सरकारनं पाहिजे तितका आश्वासन आम्हाला ते प्रतिसाद दिलेला नाही आहे. मात्र वरवर सांगण्यात येते की आम्ही असं करतो तसं करतो वगैरे वगैरे. आमच्याकडे निवेदनं मागण्यात आली. आम्ही पूर्वीही प्रचंड निवेदनं देण्यात आलेली. हा रस्ता होऊ नये म्हणून गेला 5 वर्षापासून सर्वे सुरू झाला आणि सर्वे इकडे बदलला. त्यापासून आम्ही ह्या मागण्या मांडलेल्या आहेत. परंतु अजूनही आमच्या मान्य झालेलं नाही आणि सरकार अजूनही काही अजून आम्हाला पाहिजे तसं उत्तर द्यायला तयार नाही. आणि फेरविचार करा वगैरे असं उत्तर द्यायला पाहिजे. अंजलीताई दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी त्या असं आम्हाला त्यांचा फोन आला की बा मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं ते थांबवते म्हणून आणि 2-3 दिवस झाले अजून आम्हाला काही आलेलं नाही आहे. आम्ही आशावर चाललो आणि उपोषणाचा 25वा दिवस आहे. प्रगती खालवली आहे, खालवत आहे, तरी प्रशासनाचं पाहिजे तसं लक्ष नाही आहे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे. हा प्रचंड दूरविलास एक शेतकऱ्यांच्या एवढ्या मागण्या महत्त्वाच्या असतानाही जालनाबद्दल 2 तालुक्यातील तरी सरकारने अजूनही पाहिजे तसं काही लक्ष देत नाही आणि त्यामुळे हा जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंबोरे महाराजांचं उपोषण चालू राहणार आहे. NTV न्यूज मराठी, जालना.